पाहिजे होता तो जॉबच नाही आपल्याकडे. Adora सर्वांनी अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि स्वाहातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि लोकविदो अनुदरो पुरिसधम्मसारथि सदा एव मनुस्सानं बुद्धो भगवाति स्वाकातो भगवता धम्मो सन्निधितो अकालिको यैवासिको ओपनायिको अच्युतं वेदितपो वीरोऽहीति सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अष्टपुरिसपुगला एष भगवतो सावकसङ्घो आहुनैयो आहुनैयो दक्षिणैयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं तुयं क्रेतं लोकसारि करणौ संचिन्त्यो जनिपको जातिनो वाचेमिनो सभ्ये सत्ता भवन्तु सुखिता ये सुखानुभूताते तथा भूता वा सम्भवेसि वा सभ्ये सत्ता भवन्तु सुखिता एके सुखानुभूताते तथा वातावरा वा अनवशेषा दीर्घा वा ये महन्ता वा मध्यमारसया अनुकतुला दीर्घा वा ये वदिता ये च दूरे वसन्ति अविदूरे भूता वा सम्भवेसि वा सभ्ये सत्ता भवन्तु सुखिता न परो परन्नितो वेत नाति मय्येत कथचिनं गञ्जि जारोसना पटिकसंयानाय मय्यस्य दुःखमिच्छय माता यथानियं भूतं आयुषा एकभूतं मधुरते एवं हि सर्वभूतेषु मानसं भावयेत परिमाणं वेदं प्रथमं बोधिपल्लवं द्वितीयं च अहिंसं तृतीयं च तपः प्रथमं बोधिपल्लवं द्वितीयं च अहिंसं तृतीयं च पंचमं अजपालं च
यदीयेन सत्तमं सत्तमं राजायतनं पंचमारे पच्चेद्वा पक्को संबोधिमुत्तमं एतेन सत्यवज्रेण सुरिसम्पदा देवानागा महेशिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु देशनं देवो वसन्तु कालेन सर्वसम्पत्तिहेतु च गीतो लोको च राजा भूतं विको वन्दे तन्वन्तरे वन्दे मेतङ्करमुनि वन्दे शरणं मुनि वन्दे दीपङ्करं किलं नमे वन्दे कौण्डन्यसत्कारं वन्दे मङ्गलनायकं वन्दे सुमनं सम्बुद्धं वन्दे रैवतनायकं वन्दे शोभितसम्बुद्धं अनुमदस्सि मुनिं नमे वन्दे पद्मसम्बुद्धं वन्दे नारदनायकं पद्मुत्तरं मुनि वन्दे वन्दे सुमेधेनायकं वन्दे सुजातसम्बुद्धं पियदस्सि जिनानमे ओकासहं भन्ते ते शरणं सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शीलं देथमे भन्ते। भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स
तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमन संपूर्णं अहं भन्ते पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु इच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमजपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमद्यपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि श्रीशरणेन सतिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं गत्वा अपमादेन सम्पादेक साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि साधु येत आहे. आपल्या मिलिंद कला महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या डॉक्टर वैशाली प्रधान मॅडम यांना मी अशी विनंती करते की वंदनीय भंतेजी बोधिपालो महाथेरो यांचे त्यांनी स्वागत करावे. महाविद्यालयाचे प्रमुख पूजनीय भदंत बोधिपाल थेरो यांना महाथेरो यांना चिवरदान देत आहे. यानंतर मी मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर SD राठोड सर यांना अशी विनंती करते की त्यांनी वंदनीय भंतेजी डॉक्टर सत्यपाल महाथेरो यांचे स्वागत करावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय धन्यवाद सर. यानंतर शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सूर्यवंशी सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी पूजनीय भदंत डॉक्टर हर्ष बोधीजी थेरो यांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. आपले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर SP गुरुकुल सर यांना अशी विनंती करते की त्यांनी पूजनीय भदंत कश्यपजी थेरो यांचे स्वागत करावे. मी डॉक्टर पठाण सरांना अशी विनंती करते की त्यांनी पूजनीय भदंत धम्मज्योती यांचे स्वागत करावे. मी डॉक्टर संतोष सहाणे सरांना अशी विनंती करते की सर्व प्राध्यापकांना सूचना आहे की त्यांनी लाईनीने यायचं. प्रत्येकाने प्रत्येक संघाचं स्वागत करायचं. लवकर या लाईनीत. त्यांच्या भोजनाची वेळ होते आहे. सर्वांनी लाईनीत या. ज्यांनी केलेले नाही आहे स्वागत त्यांनी पटकन लाईनीत या. लेडीजनी पण यायचं पटकन लाईनीत या. चला खराच सर इकडनं.
विज्ञान महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना ही सूचना आहे की त्यांनी यायचं इथे समोर. इकडे झाले की सगळे सर शिंदे सर रगडे सर इकडने या. लेडीज इकडने या समोर. मधली लाईन घ्या मधली. सायन्स महाविद्यालयाचे कर्मचारी कोणत्या भरतीचे राहिले तर बघ. धम्मज्योती भरती डॉक्टर वैशाली प्रधान मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या या समारंभाचे प्रास्ताविक करावे. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज उपस्थित असलेला सर्व भिक्खू संघ यांना मी त्रिवार अभिवादन करते. आजच्या ह्या भिक्खू संघाच्या भोजनदानाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले आदरणीय बोधीपालो भंतेजी, भंते एम सत्यपाल, इंद्रवंश भंतेजी, धम्मज्योती भंतेजी आणि सगळेच मान्यवर भंतेजी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी आपले आभार मानते की आपण आमच्या विनंतीला मान देऊन कॅम्पसमध्ये आलेला आहात आणि आमच्या भोजनदानाचं ग्रहण करणार आहात. हा आमच्यासाठी आशीर्वादच आहे. परंतु ह्या कार्यक्रमाची मागची थोडीशी पार्श्वभूमी अशी सांगायची आहे की 19 जून 1950ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आणि ह्या 19 जून 2024 रोजी आम्ही 75 वर्षात पदार्पण करत आहोत. असं करत असताना वर्षभर आम्ही विविध उपक्रम करणार आहोत. परंतु ह्या उपक्रमाला भिक्खू संघाची शुभेच्छा असणं आवश्यक आहे, आशीर्वाद असणं आवश्यक आहे. म्हणून रॅली आम्ही आयोजित केली आणि त्या अगोदर भिक्खू संघाला आम्ही भोजनदान यासाठी करतो आहोत की आम्हाला आपल्या आशीर्वादाची अत्यंत गरज आहे आणि म्हणून आम्ही हा आजचा कार्यक्रम केलेला आहे. आपण 19 जून 2024ला सकाळी 8 वाजता लुंबिनी उद्यानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मानवंदना देऊन ही रॅली शहरात नेणार आहोत. आपण त्यासाठीही निमंत्रित आहात कारण की आपण आल्याशिवाय ती रॅली पुढे जाणार नाही. त्यामुळे ह्या प्रसंगी मी सगळ्या भिक्खू संघाला विनंती करते की आपण आपले उपासक, आपले बुद्धविहाराचे सगळे जे उपासक उपासिका आहेत, आपण स्वतः या रॅलीसाठी उपस्थित राहायचं आहे. कारण की मिलिंद आणि भिक्खू संघ हे वेगळं करता येणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची जी शिकवण दिलेली आहे त्याचं अनुकरण आम्ही करत आहोत. कुठे चुकत असेल तर निश्चित मला माफ करावं. परंतु माझ्या मनात असं होतं की पहिले भिक्खू संघ आणि नंतर आपले वर्षभर अनेक कार्यक्रम होणार आहेत. त्याच्यामध्ये मिलिंद विज्ञान महाविद्यालय आणि मिलिंद कला महाविद्यालय विविध सेमिनार्स घेतील. त्यात एक आनंदाची गोष्ट अशी की आम्ही 1-2 दिवसाचं धम्मपरिषदसुद्धा घेणार आहोत. त्यावेळेसही आपल्याला येणं अगत्याचं असेल. परंतु आज आम्हाला अत्यंत गरज आहे ती आपल्या आशीर्वादाची आणि म्हणून हा छोटासा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. त्याला आपण आमच्या शब्दाला मान देऊन आला. त्याबद्दल मी मिलिंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सूर्यवंशी सर असतील, खिल्लारे सर असतील, PS चे सर्व प्राचार्य, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने आपण इथे आल्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करते. हा कार्यक्रम घेण्यामागची जी काही आपली भूमिका आहे ती मॅडमने येथे सविस्तर अशी विशद केली. शांतीचा
पठिगन्नातु उत्तमं द्वितीयम्पि अधिवासेतु नो बन्ते भोजनं सहपानीयं परिकपितं अनुकम्पं उपादाय पठिगन्नातु उत्तमं तृतीयम्पि अधिवासेतु नो बन्ते भोजनं सहपानीयं परिकपितं अनुकम्पं उपादाय पठिगन्नातु उत्तमम् या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे किती घोर तपस्याती देहाचे वारुळ झाले बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरुळ आले किती घोर तपस्याती देहाचे वारुळ झाले बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरुळ आले अष्टगाथा मंगलमय ते पावित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला बुद्धाने बुद्ध पाहे सचित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे
सम्मा सम्बुद्धस्स गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. बोध ज्ञानाचा देऊ चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. सुख पापे जिथे ऐसा नदीचा किनारा. मोह माया जिथे ऐसा हा जीवन पसारा. शुद्ध देहाच्या क्षमतेची धारा. प्रज्ञा करुणेच्या ममतेची धारा. विश्व शांतीच्या समतेची धारा. शोध सत्याचा हेतू खंतु सबदा भावना भीरता हुन्तु गच्छन्तु देवता गता. महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय दिनी बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या नागसेन वनातील मिलिंद महाविद्यालयाच्या या प्रांगणामध्ये बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावलेल्या या बोधिवृक्षाखाली आज पूजनीय भिक्खू संघाला भोजनदानाचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाला 75 वर्षामध्ये हे महाविद्यालय पदार्पण करत आहे आणि या निमित्ताने या भोजनदानाचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या महाविद्यालयाच्या प्रसंगी उपस्थित आदरणीय पूज्य भदंत बोधीपालोजी महाथेरो, पूज्य भदंत डॉक्टर इंदवंशजी महाथेरो, पूज्य भदंत हर्षबोधीजी महाथेरो, भिक्खू काश्यपजी महाथेरो, भिक्खू धम्मज्योती, भिक्खू धम्मबोधी, डॉक्टर आनंद थेरो आणि संपूर्ण भिक्खू संघ, या महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय डॉक्टर वैशाली प्रधान मॅडम, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राठोड सर, सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, सर्व मान्यवर, सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, आज महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय डॉक्टर वैशाली प्रधान मॅडम यांनी औरंगाबाद शहरातील संपूर्ण भिक्खू संघाला निमंत्रित केलेला आहे आणि संपूर्ण औरंगाबाद शहरातील भिक्खू संघ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भोजनदानाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. सुंदर असं भोजनदान देऊन महान असं पुण्य
संपादन केलेला आहे आणि हा एक अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. महाविद्यालयाला 75 वर्ष होत असताना त्याची सुरुवात ही भिक्खू संघाला भोजनदान देऊन जे काही वर्षभरामध्ये विविध असे कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून या ठिकाणी भिक्खू संघाला भोजनदान दिलेलं आहे आणि दिनांक 19 जून रोजी या छत्रपती संभाजीनगरमध्ये समता रॅलीचं आयोजन केलेलं आहे. मी या ठिकाणी उपस्थित संपूर्ण भिक्खू संघाला आणि शहरातील सर्व मान्यवर उपासक उपासिकांना जाहीर असं आवाहन करतो की आपण सर्वांनी दिनांक 19 जून रोजी समता रॅलीमध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून की या महाविद्यालयाचा इतिहास, महाविद्यालयाची परंपरा 19 जून 1950 पासून या महाविद्यालयाने जे काही विद्यार्थी घडवलेले आहेत, सुखदेव थोरातांसारखे, यशवंत मनोहरांसारखे जवळपास 7.5 दशकं या महाविद्यालयाने महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांना ज्ञान दिलेलं आहे. अनेकांना अन्न, वस्त्र, निवारा हे जीवनाचे जे काही मूलभूत घटक आहेत तेही मिळवून दिलेत. उच्च अशा ज्या पदव्या आहेत, पद आहेत, त्या पदावरही अनेक विद्यार्थी विराजमान झालेले आहेत आणि संबंध महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये या मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी नावारूपाला आलेले आहेत. आणि म्हणून अशा या महाविद्यालयाचा नावलौकिक भरभराटीला गेलेला हा महाविद्यालय समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना कळावं की महाविद्यालयाने गेल्या 7.5 दशकामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक कशा पद्धतीने विद्यार्थी घडवलेले आहेत त्याचा एक इतिहास समाजाला कळावा आणि समाजामध्ये पुन्हा या मिलिंदचा लौकिक जनसामान्य लोकांमध्ये प्रसारित व्हावा या शुद्ध हेतूने या समता रॅलीचं आयोजन केलेलं आहे. मी आजच्या या प्रसंगी अधिक न बोलता एवढंच आव्हान या ठिकाणी आपल्या सर्वांना करू इच्छितो की आपण सर्वांनी दिनांक 19 जून रोजी मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये जे विहार आहेत, महिला मंडळ आहेत किंवा धार्मिक संघटना आहेत, सामाजिक संघटना आहेत, राजकीय संघटना आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, त्या संघटनेनी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या महाविद्यालयाला आपण काय उत्तराही देऊ शकतो, किमान आपली उपस्थिती समता रॅलीमध्ये दर्शवून आपण पुन्हा एकदा या मिलिंदला अभिवादन करण्यासाठी नागसेनवनामध्ये आपण सर्वांनी उपस्थित व्हावं अशी एक आग्रहाचं विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. कथानि अकथानि च महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्या धम्म को त्रिवार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना. परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष संगदान कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्खु संघ, श्रामणीगण, आर्यगण और संपूर्ण श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने स्थापना किया हुआ ये मिलिंद महाविद्यालय 75 years
हो गया है। तो इस उपलक्ष्य में विशेष कार्यक्रम वर्ष भर साल भर मना रहे हैं। तो प्रारंभ पूजनीय भिक्षु संघ को संगदान करते हुए आज का कार्यक्रम ये हो रहा है। ये मिलिंद महाविद्यालय के सेंटर पॉइंट, जहाँ परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो बोधि वृक्ष का यहाँ पे स्थापना किया है, बोधि वृक्ष जहाँ है इसी के नीचे हम बैठे हैं। और आज सुनने वाले उपासक उपासिकाएं भी एकदम शिक्षित, हाँ, ये टीचर, लेक्चर, प्रोफेसर, प्राचार्य संपूर्ण शिक्षित, और वो भी पाली में सीखे लोग बहुत सारे हैं। इसलिए आज के प्रसंग में तथागत बुद्ध के मूलतः 3 गाथा, 3 उपदेश आप लोगों को बताता हूँ। तथागत बुद्ध कहते हैं, न परे संग विलोमानि न परे संग कथा कथं। दूसरे लोग क्या करते हैं क्या नहीं करते हैं ये ना देखो, उसके पीछे मत भागो। हम खुद क्या करते हैं क्या नहीं करते हैं ये चीज़ ध्यान रखो। अगर हम अपने आप को अच्छे से देखेंगे, हम अपने आप को अच्छे से समझेंगे, तो इसमें ही बहुत बड़ा कल्याण है। अगर हम अच्छे कर रहे हैं तो अच्छी बात है, उसको और निरंतरता देना ही है। अगर बुरा भी कर रहे हैं, अगर पाप भी कर रहे हैं, तो समझो और ब्रेक लगाओ कि हम गलत कर रहे हैं, हम पाप कर रहे हैं, और पाप का परिणाम हमेशा गलत ही होता है। तथागत बुद्ध के समय में अंगुलीमाल जैसे जिसने हजारों लोगों को मारा, वो अंगुलीमाल भी बुद्ध के शरण में आके दुख मुक्त अनंत हो गए। तो हमने इतना ज़्यादा पाप तो किया नहीं होगा, इसलिए बस गलत किया है तो समझना है हम गलत कर रहे हैं, गलत मार्ग पे है, और रुकना है। अपने आप को देखने में ही कल्याण है। फिर तथागत बुद्ध कहते हैं, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परामि च। हमें हमेशा अच्छे धम्म, सुचरित धम्म का पालन करना है। तथागत बुद्ध अच्छे धम्म की उपदेश भी देते हैं और अकुशल धम्म का भी उपदेश देते हैं। जो अच्छे धम्म है उसे पालन करना है, जो गलत धम्म है उससे दूर रहना है। इसलिए हमेशा धम्मं चरे सुचरितं, अच्छे धम्म का हमेशा पालन करना है। ऐसा कभी नहीं होना चाहिए कि ये तो अच्छा है इसे मैं पालन करूँगा पर बाद में करूँगा, मैं रिटायर होने के बाद करूँगा, बुढ़ापे में करूँगा, ऐसा नहीं। अच्छे धम्म है तो निरंतर पालन करना है। चाहे दान देना हो, चाहे शील पालन करना हो, चाहे ध्यान साधना करना हो, चाहे धम्म देशना सुनना हो, धम्म चर्चा करना हो, सामान्य व्यक्ति का सम्मान करना हो, सामान्य व्यक्ति का सेवा करना हो, पुण्य अनुमोदन करना हो, पुण्य का दान करना हो, जो भी अच्छे धम्म है उसे पालन करना है। नतं दुचरितं चरे, जो गलत है, जो अकुशल है, ऐसे धम्म से दूर रहना है। चाहे हिंसा करना हो, चोरी करना हो, व्यभिचार करना हो, झूठ बोलना हो, नशा पता सेवन करना हो, जो भी गलत है उससे दूर रहना है। धम्मचारी सुखं सेति, ऐसे धार्मिक व्यक्ति, ऐसे धम्मचारी व्यक्ति जो गलत धम्म से दूर रहते हैं, अच्छे धम्म में आगे बढ़ते हैं, ऐसे धम्मचारी व्यक्ति हमेशा सुखपूर्वक रहते हैं। और वो सुखपूर्वक भी अस्मिन् लोके परमि च, अभी भी सुखपूर्वक रहेगा, बाद में भी सुखपूर्वक रहेगा, यहाँ भी सुखपूर्वक रहेगा, वहाँ भी सुखपूर्वक रहेगा, इस लोक में भी सुखपूर्वक रहेगा, परलोक में भी सुखपूर्वक रहेगा। इसलिए अच्छे धम्म हमेशा पालन करना है, जो भी अकुशल पाप लगे उससे दूर होना है। फिर तथागत बुद्ध का और एक गाथा, अंतिम गाथा एक बताता हूँ। तथागत बुद्ध कहते हैं,
सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं। महाकारुणिक तथागत बुद्ध होने के बाद गांव, नगर, जनपद, देश देशांतर चारिका करते हुए जितने भी उपदेश दिए उसे धम्म और विनय के रूप में उपदेश दिए। तथागत बुद्ध महापरिनिर्वाण के पूर्व आनंद भिक्षु को संबोधन करते हुए पूजनीय भिक्षु संघ को कहते हैं, मेरे बाद भी मैंने दिया हुआ ये धम्म और विनय ही आप लोगों का शास्त्र रहेंगे, गुरु रहेंगे। तो ये धम्म और विनय समय समय पर संगायना करते हुए सम्राट अशोक के समय में जब तीसरी बौद्ध संगायना हुआ उस समय ये धम्म और विनय को त्रिपिटक के रूप में संग्रह किया। सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक। और ये त्रिपिटक ग्रंथ में 84,000 धम्म स्कंध संग्रहित है। 82,000 स्वयं तथागत बुद्ध द्वारा देशित धम्म देशना और 2,000 उनके श्रावक शिष्यों ने दिया हुआ उपदेश। तो तथागत बुद्ध के विशाल धम्म में भी अगर सारांश निकाला तो बुद्ध का उपदेश न केवल सिद्धार्थ गौतम बुद्ध के बल्कि सारे बुद्धों का 3 सारांश उपदेश निकलता है। तो बुद्ध वो सारांश उपदेश देते हैं, सब पाप सकरणं, जहाँ भी जो भी जैसा भी पाप लगता है, अकुशल लगता है, गलत लगता है, ऐसे पाप से दूर रहो। कुशल से उपसंपदा, जो कुशल है, जो अच्छे है, जो पुण्य है, जो धम्म है, उसे हमेशा करो। सचित परियोदपनं, अपने चित्त को परिशुद्ध रखो। जब तक चित्त परिशुद्ध नहीं होगा हम शरीर से अच्छा नहीं कर पाएंगे, वाणी से अच्छा नहीं बोल पाएंगे। इसलिए चित्त परिशुद्ध करना। एतं बुद्धान शासनं, ये बुद्धों का शासन है, धम्म है, शिक्षा है। उपासक उपासिकाएं सब सीखे हुए शिक्षित वर्ग है। सभी को पता है, जो अशिक्षित है उन लोगों को भी पता है पाप नहीं करना, धम्म करना। पर हमें यहीं पे रुकना नहीं है। पाप नहीं करना, धम्म करना, ये सारे लोग सिखाते हैं, बच्चे बूढ़े सभी को पता है। पर हमेशा अपने आप को देखना है, क्या सही में हम पाप से दूर है क्या? क्या सही में हम पाप से अलग है क्या? और जो पुण्य करना है, धम्म करना है, हम बार बार याद करते हैं, क्या सही में हम धम्म के मार्ग पे है क्या? क्या सही में हम धम्म कर रहे हैं क्या? इतना दुर्लभ जीवन है, इतना अमूल्य सर्वश्रेष्ठ जीवन है, जो इंसान ही इस दुनिया में पुण्य कर सकते हैं, धम्म कर सकते हैं। ऐसे जीवन मिलने के बाद भी क्या हम पुण्य कर रहे हैं क्या? क्या हम धम्म कर रहे हैं क्या? ये बात हमेशा याद रखते रखते आगे बढ़ना चाहिए। देखिए, ये सही बात है कि इंसानों के आंग पे अच्छा कपड़ा भी आया तो अहंकार आता है, थोड़ा बड़ा सीख भी लिया तो अहंकार आता है। तो अहंकार एक जगह, धम्म एक जगह। अहंकार सर पे चढ़ गया तो कुछ भी धम्म नहीं कर पाते। तथागत बुद्ध के साथ में रहने वाले, जो महाविनिष्क्रमण में साथ देने वाले छंदक सारथी, जो बाद में भिक्षु भी बना, फिर भी वो दुख मुक्त नहीं हो पाया, किसी की बात ही नहीं सुनता। मैं कौन हूँ पता है? बुद्ध को बुद्ध बनने के लिए जो लेके दरबार से बाहर लेके आने वाला मैं। इतना अहंकार करके कुछ भी नहीं सुन पाए, कुछ भी नहीं समझ पाए। बाद में बुद्ध के बाद ब्रह्मदंड दे के संघ से अलग करके ये सारा करने के बाद ही बुद्ध के बाद वो रास्ते पे आ गया। इसलिए जब तक अहंकार है हम धम्म के आगे नहीं जा पाएंगे। इसलिए अहंकार को अलग रखते हुए सही मायने में हम अच्छे कर रहे हैं कि नहीं, धम्म कर रहे हैं कि नहीं, और धम्म के मार्ग पे है कि नहीं, ये बात ध्यान रखिए। छोटे छोटे लोग काम करेंगे तो बहुत मेहनत करने के बाद भी थोड़ा थोड़ा ही कर पाते, पर बड़े लेवल के लोग अगर करेंगे तो थोड़े से मेहनत में भी बहुत बड़ा काम हो जाता है।
देखिए आज ये मिलिंद महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर वैशाली मैडम उपासिका, उन्होंने आज के दिन, अभी कार्यक्रम तो 19 जून से शुरू हो रहा है, फिर भी 14 जून आज के दिन संघ भोजन दान देना है, हो गया। इतने औरंगाबाद के पूजनीय भिक्षु संघ, आर्यगण और उपासक उपासिका आ गए, तो थोड़े थोड़े मेहनत से भी बहुत बड़ा ये पुण्य कार्य हो जाता है। इसलिए वो पुण्य कार्य करने का श्रद्धा हमेशा रहना चाहिए। तो ऐसा ही रहे। बाबा साहब ने जो धम्म की दीक्षा दिया है वो धम्म को खूब अच्छे से जान सके, समझ सके और व्यवहार में पालन करते हुए यह अमूल्य, ये दुर्लभ, ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके। फिर एक बार आप सभी के जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो, ऐसी कामना करते हुए ये छोटा सा धम्म देशना यहीं समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। भवतु सब मंगलं। बोलिए साधु साधु साधु। मिलिंद महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी, सर्व आप्तेष्ट, आज आपण सर्व मिळून या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाचा 75वा वाढदिवस संपन्न करण्यासाठी सज्ज झालेला आहोत। 75वा वाढदिवस 19 जूनला होत आहे। तत्पूर्वी आपण जी काही तयारी केलेली आहे वाढदिवस संपन्न करण्यासाठी सुवर्ण महोत्सवाची, कोणता अमृत महोत्सव, अमृत महोत्सव। तर या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप आनंद आहे, अभिमान आहे की आपण PSचे संबंधित कोणीतरी आहोत। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनाचं ध्येय उद्देश सफल करण्यासाठी आपल्या जीवनाचे सर्वोत्तम कार्य त्यांनी पार पाडलेलं आहे। त्यांचं जे काही महान कार्य समाजाच्या प्रती आहे ते महान कार्य, त्याचे साक्षीदार होण्याचे योग आपल्या सर्वांना लाभलेले आहेत। या 75 वर्षामध्ये अनेक सामाजिक, धार्मिक, सर्व स्तरातील कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत आणि आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे, प्रेरणादायी गोष्ट आहे की PS कॉलेजमध्येच ज्या प्राध्यापिका या ठिकाणी शिक्षण झालं त्यांचं, त्यांचे वडीलही या ठिकाणी प्राध्यापक होते। सन्माननीय ST प्रधान साहेब, त्यांची सुपुत्री डॉक्टर वैशाली प्रधान यांनी येथे शिक्षण घेऊन या महाविद्यालयाच्या त्या प्राचार्य झालेल्या आहेत आणि त्यांनी विचार केला की हे अमृत महोत्सव संपन्न करण्यासाठी PSचे जे काही संबंधित कर्मचारी वर्ग आहे, प्राध्यापक वर्ग आहे, हितचिंतक आहेत, या सर्वांना गेट टुगेदर करून आपण एक चांगला उत्सव निर्माण केला पाहिजे, पार पाडला पाहिजे आणि तो आजचा हा दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यांनी सर्वांनी बोलून या ठिकाणी बाबासाहेबांचं जे काही आदरस्थान आहे, तथागत सम्यक संबुद्ध
त्यांचा सद्धम्म आणि पवित्र भिक्खू संघ, या पवित्र भिक्खू संघाला प्रमाण मानून बाबासाहेबांनी असं एक स्वप्न बघितलं होतं की या PS कॅम्पसमध्ये एक चांगलं सुंदर असं विहार स्थापन व्हावं आणि या विहारच्या माध्यमाने या नागसेन वनामध्ये जे कोणी विद्यार्थी असतील, जे कोणी कर्मचारी असतील, हे धम्म संस्कारित व्हावेत असं बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं. आणि म्हणून बाबासाहेब एक सुंदर असं विहार या PS मध्ये नागसेन वनामध्ये निर्माण करावं अशी त्यांची मनीषा होती. तर ती गोष्ट ध्यानात ठेवून डॉक्टर वैशाली मॅडम यांच्या मनामध्ये हा एक विचार झाला की हे सर्व लोक धार्मिक आहेत, श्रद्धाळू आहेत, दानी आहेत, पण येथे एक गोष्टीची उणीव भासते, ती म्हणजे यांच्यावरती ते धम्माचे संस्कार आपण PSच्या माध्यमाने आपण हे लादले गेले पाहिजेत. हे संस्कार त्यांच्यामध्ये निर्माण झाले पाहिजेत. भिक्खू संघाचा योग्य असा सन्मान प्रत्येक कर्मचाऱ्यांनी केला पाहिजे. प्रत्येक जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांनी केला पाहिजे. आणि जे तिसरं रत्न आहे बुद्ध धम्म संघाचं, भिक्खू संघ, यांचा यथायोग्यपणे उचित असा सन्मान झाला पाहिजे. आणि म्हणून 75वं वर्ष संपन्न करण्यासाठी त्यांनी सुरुवात भिक्खू संघाला बोलवून भिक्खू संघाच्या संघदानाने केलेली आहे. आणि हा एक आदर्श त्यांनी PS मध्ये घालून दिलेला आहे. मला वाटतं या गोष्टीचं अत्यंत असं महत्त्व आहे, कारण की आपण सर्वजण माणसाच्या भूमीमध्ये जन्म घेतलेले मानवाच्या तत्वावर चालणारी आपण एक नागरिक आहोत. या PS मध्ये केवळ फक्त बौद्ध समाजाचेच लोकांनी शिक्षण घेतलं, बौद्ध समाजाचेच लोक मोठे झाले असं नव्हे, तर समाजाच्या सर्व स्तरातील सर्वच लोक ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि योगदानही दिलं, असे खूप महान व्यक्ती या PS मधून निर्माण झालेले आहेत. काही त्यापैकी विद्यमान आहेत, काही कालवश झालेले आहेत, पण तरी हे सर्व श्रेय त्या सर्व लोकांना जात आहे. आणि जे सध्या विद्यमान आहेत PS मध्ये सक्रिय आहेत, होतकरू समाजाच्या प्रती ऋणानुबंध ठेवून समाजाच्या उत्कर्षासाठी काम करतात, असे सर्वजण PSचे सर्व कौटुंबिक वलयामध्ये निर्माण झालेले, अस्तित्वात असलेले हे सर्वांचं हे श्रेय आहे की आपण सर्वजण समाजाची सेवा करत आहोत. समाजाची सेवा करण्यासाठी आपल्याला प्रथम आपल्या जीवनाचं महत्त्व समजणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्याला आपल्या जीवनाचं महत्त्व समजलं नाही तर आपण समाजाची सेवा करू शकणार नाही. आपल्या जीवनाचं महत्त्व काय आहे? आपल्या जीवनाचं महत्त्व हे आहे की आपला जन्म माणसाच्या भूमीमध्ये झालेला आहे. माणसाच्या भूमीमध्ये जन्म घेणे ही खूप मोठी पुण्याची बाब आहे, कुशल कर्माची बाब आहे. त्यानंतर आपला जन्म तथागत समीक्षम बुद्धाची उत्पत्ती झाल्यानंतर, म्हणजे समीक्षम बुद्धाला बुद्धत्वाचा लाभ झाल्यानंतर झाला. ही सुद्धा खूप महत्त्वाची बाब आहे, कारण की तथागतांच्या सद्धम्मामुळे या जगामध्ये धम्म रत्न निर्माण झालं. बुद्धाने समीक्षम बोधी प्राप्त केली, बुद्धरत्न निर्माण झालं. तथागताने सद्धम्माची प्राप्ती केली, सद्धम्म त्यांनी जाणला, समीक्षम बोधी ज्ञान प्राप्त केलं, ही धम्माची उत्पत्ती झाली. आणि त्यांनी भिक्खू संघ स्थापन केला, संघरत्न निर्माण झालं. बुद्ध धम्म संघ या तिन्ही रत्नाची उत्पत्ती झाल्यानंतर त्या सद्धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भिक्खू संघाने
बुद्धाच्या काळापासून आतापर्यंत अहोरात्र मोठ्या श्रद्धेनं, मेहनतीने, कष्टाने धम्मविनयाचं पालन करून स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून इतरांचंही कल्याण व्हावं या उद्देशाने सद्धम्म जाणून आचरण करून त्या सद्धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी जगातील सर्व दिशामध्ये भटकंती केली, क्रांती केली, त्या ठिकाणी जाऊन धम्माचा प्रचार प्रसार केला. आणि त्याला साक्षीदार म्हणून ऐतिहासिक जे एक उदाहरण आहे ते सम्राट अशोकाचं आहे. सम्राट अशोकाने आपल्या राज्य कालावधीमध्ये बुद्धिस्ट मिशनरी स्थापन केली आणि विविध देशांमध्ये अरहत भिक्षूंची त्या ठिकाणी त्यांनी रवानगी केली, पाठवून दिलं त्यांना बुद्धिस्ट मिशनरीमध्ये. आणि म्हणून आज आपल्याला बुद्ध धम्म जगाच्या अनेक देशांमध्ये कानाकोपऱ्यामध्ये जिवंत असताना आपल्याला तो दिसून येत आहे, आढळून येत आहे. अशी क्रांती सम्यक संबुद्धाने या जगामध्ये केलेली आहे. सम्यक संबुद्ध हे तुमच्याच पैकी म्हणजे महामानव होते, आपल्याचपैकी महामानव होते. ते काही अवतारवादी नव्हते, ते कुणी काल्पनिक अवतारवादी असे काही व्यक्ती नव्हते. ते म्हणजे मनुष्याच्या भूमीमध्ये जन्म घेतलेले महामानव होते. आणि या जगातील महामानवाने सर्वात मोठी क्रांती केली ती म्हणजे आतापर्यंत जे काही मानवाची भूमी होती, ही मानवाच्या भूमी जे काही लोक उत्पन्न झाले होते मानवाच्या भूमीमध्ये, काही हुशार लोक, त्यांनी काही कल्पना समोर ठेवल्या. त्याच्यामध्ये देव उत्पन्न केला, आत्मा उत्पन्न केला, परमात्मा उत्पन्न केला, ईश्वर उत्पन्न केला, परमेश्वर उत्पन्न केला. त्यांच्या पाठीमागे कदाचित त्यांचा उद्देश काही चांगला असू शकेल. या मानवाने जीवनामध्ये नीतिमूल्य पालन केले पाहिजेत, चांगलं जीवन जगले पाहिजेत. यासाठी त्यांनी कदाचित या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या असाव्यात. देवाच्या, ईश्वराच्या, परमेश्वराच्या या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या असाव्यात. पण जसा जसा मानव हा बुद्धिमत्तेतून विकसित होत गेला, त्याच्यामधून ज्या काही अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड माणसाच्या मनावरती लादले गेलेले होते, याचं उलगडा त्या माणसाला व्हायला लागला. आणि त्याचाच एक शोध म्हणून तथागत सम्यक संबुद्धाने बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर खऱ्या धर्माची स्थापना केली. खरं ज्ञान या महापुरुषांना, या तत्त्वज्ञानी जे काही विचारवंत होते, त्यांना हे ज्ञान दिलं धम्माचं आणि सांगितलं जे काही कर्मकांड माणसाच्या मनावरती लादल्या गेलेले होते देवाच्या नावाने, देवाची अशी संकल्पना मांडल्या गेली. देव कोण आहे, कुठे आहे, कसा आहे, कुठे राहतो, काय करतो, याच्याबद्दल कोणालाही अद्याप पुरावा सापडलेला नाही, कोणालाच सापडलेला नाही. तरी पण देव हा माणसाच्या मनावरती एवढा पगडा करून बसलेला आहे. देवाच्या नावाने अपशब्द बोलले तर पाप होतं, देवाचं स्तुती केली तर पुण्य होतं, देवाचे गुण गौरव केले तर पुण्य होतं, सुख मिळतं, इच्छा आकांक्षा परिपूर्ण होतात, आपलं दुःख नष्ट होतं, भय भीती रोग हे नष्ट होतात. अशा पद्धतीनं देवाला माणसाच्या बुद्धिमत्तेमध्ये एवढं पक्क बसवलेलं आहे की देव आणि माणूस याचं नातं तुटणं अप्राप्य झालेलं, म्हणजे अशक्य झालेलं आहे. तर या गोष्टीवरती संशोधन सम्यक संबुद्धाने केलं. बुद्धाने सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होतं,
हे दुःख का उत्पन्न होतं, दुःखाचे कारणं काय आहेत, त्याच्यावरती उपाय काय आहे, त्याच्यावरती माध्यम काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही दुःखमुक्त होऊ शकता, हे बुद्धानं सांगितलं. म्हणून भगवान बुद्धाने आत्मा मानला नाही, परमात्माही मानला नाही, ईश्वर नाही, परमेश्वरही नाही. बुद्ध दैववादी सुद्धा नव्हते. बुद्धाने देवाला मानलं नाही. देव म्हणजे कोणते, जे तुमच्या ध्यानामध्ये आहेत ते देव. पूजा केल्याने, नैवेद्य केल्याने, उपास तापास केल्याने, कोंबडं बकऱ्या केल्याने तुमचे सर्व इच्छा आकांक्षा परिपूर्ण होतात. अशा देवाच्या कल्पनेतून तुम्हाला सोडवण्याचं काम फक्त बुद्धाने केलेलं आहे. म्हणून बुद्धाने देव, आत्मा, ईश्वर, परमेश्वर या गोष्टीला मान्य केलं नाही. बुद्धाने सरळ जेथे माणसाचं भावना, जेथे माणसाचं मन अत्यंत निगडीत झालेलं आहे, त्या ठिकाणी बुद्धाने पॉईंट आऊट केलं आणि तेथे सांगितलं की कर्म, एक मिनिट, ती गोष्ट बाजूला ठेवा, तो विषय नाही इथे, फक्त एक मिनिट, ते वेगळा विषय आहे, तो नंतर बोलता येईल. आपण थोडंसं वेगळ्या याच्यामध्ये आहोत, थोडं समजून घ्या अगोदर. नंतर तुमची पर्सनल काही शंका कुशंका असेल, माझा नंबर लिहून घ्या, मला व्यक्तिगत बोलू शकता. ओके, ठीक आहे, मी तुम्हाला नंबर सांगेल माझा. हे ज्या काही गोष्टी आहेत, बुद्धाने दुःख उत्पत्तीचं कारण काय, दुःख उत्पत्तीचं कारण काय आहे, अज्ञान आहे. जेथे जेथे अज्ञान असेल तेथे दुःख उत्पन्न होते, आणि जेथे भय असेल, जेथे भीती असेल, जेथे लालच असेल, जिथे लोभ असेल, तेथे देव उत्पन्न होतो. मग हे देव उत्पन्न करणारी आपल्याचपैकी काही माणसं असतील, त्यांनी देवाला जन्म दिला. ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा ह्या सगळ्या गोष्टी या समाजामध्ये पुढे आल्या आणि त्यांनी या गोष्टी केल्या. मग या गोष्टीतून या मानवाला सोडवण्यासाठी समीक्षम बुद्धाने क्रांती केलेली आहे. आध्यात्मिक क्रांती आणि भौतिक क्रांती, लोकीय क्रांती आणि लोकोत्तरा क्रांती, अशी समीक्षम बुद्धाने क्रांती केलेली आहे. आणि क्रांती करून भगवान बुद्धाने दैववाद नाकारला, ईश्वरवाद नाकारला. बुद्धाने त्या ठिकाणी कर्मवाद सांगितला. माणसाच्या कर्माने मनुष्य सुखी होतो आणि मनुष्य दुःखी होतो. मग या ठिकाणी कर्मवाद समजण्यासाठी तुमचं ज्ञान, तुमची बुद्धिमत्ता, तुमची प्रज्ञा ही विकसित असली पाहिजे. आणि बुद्धाने सांगितलं की तुम्ही चांगले कर्म केले, चांगलं फळ मिळेल. वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळेल. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये सुख उत्पन्न होतं पुण्यकर्म केल्याने, चांगले कर्म केल्याने. तुमच्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होतं वाईट कर्म केल्याने, पापकर्म केल्याने दुःख उत्पन्न होतं. म्हणजे तुम्हाला सुटका कशापासून पाहिजे, दुःखापासून पाहिजे. दुःखापासून सुटका पाहिजे तर तुम्ही काय शोधलं पाहिजे, देव शोधावा का, आत्मा शोधावा, परमात्मा शोधावा, ईश्वर परमेश्वराच्या नादी लागावं, मुळीच नाही. तुम्ही तुमचे कर्म तपासले पाहिजेत, कर्म शोधले पाहिजेत. चांगले कर्म करा, चांगलं फळ मिळेल. वाईट कर्म करा, वाईट फळ मिळेल. जे पेरेल ते उगवेल. हा निसर्गाचा नियम, हा निसर्गाचा सिद्धांत भगवान बुद्धाने या जगामध्ये सर्वप्रथम या मानवाला शिकवला. आणि ज्या माणसाने हा कर्म सिद्धांत जाणला आणि चांगले कर्म करायला शिकला, तो मनुष्य निश्चितच दुःखापासून, भयापासून, भीतीपासून, अज्ञानापासून मुक्त झाला. माणसं देवाला मानतात एक तर लोभ असल्यामुळं, देवा मला हे दे, मला ते दे, मला हे होऊ दे, ते होऊ दे, हे पाहिजे, ते पाहिजे. नवस देवाचा. भीती वाटते रोगापासून, दुःखापासून, दुःखाच्या पापकर्माच्या फळापासून, तर देवाचा धावा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत,
हे देवाशी संबंधित माणसाने बांधून टाकल्या आणि माणसाला त्या ठिकाणी गुंतून ठेवलं. तर या अशा गोष्टीपासून मुक्त होण्यासाठी बुद्धांनी शुद्ध धम्म शिकवला, तो म्हणजे कर्मवाद शिकवला. आणि चांगले कर्म कोणते? असे कर्म करा की जे स्वतःला कधीही पश्चाताप उत्पन्न करणार नाहीत, दुःख उत्पन्न करणार नाहीत, शोक उत्पन्न करणार नाहीत, स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी. हे पुण्यकर्म, हे शुद्ध कर्म. स्वतः दुःखापासून मुक्त व्हाल आणि इतरांना दुःखापासून मुक्त करण्यासाठी तुम्ही त्याला सहाय्यक मित्र बनाल, कल्याण मित्र बनाल. असे पुण्यकर्म बुद्धांनी शिकवले. मैत्री भावना शिकवली, द्वेष भावना नष्ट करण्यासाठी सांगितले. तुमच्या मनामध्ये जे काही लालच, लोभ आहे, ज्याच्यामधून तुम्ही हिंसा करता, हत्या करता, चोऱ्या करता, एकमेकाला लुबाडता, या गोष्टीपासून मुक्त होण्यासाठी बुद्धाने शुद्ध नीतिमत्तेचा धम्म शिकवला, शील शिकवले, सदाचार शिकवला, प्रॅक्टिकल शिकवलं. जे काही शिकवलं ते कपोल कल्पित, अंधश्रद्धेवरती आधारित असे काही सिद्धांत बुद्धांनी कधी सांगितले नाहीत. तर त्यामुळे आपण अशा गोष्टीकडे वळता कामा नये. आपण आपल्या कर्माकडे, आपल्या आचरणाकडे, आपल्या नीतिमत्तेकडे, आपल्या जबाबदारी, आपल्या कर्तव्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःला या दुःखापासून, या भयापासून, या भीतीपासून स्वतःची सुटका केली पाहिजे. माणसाला लोभ असेल तर मनुष्य पाया पडतो ईश्वराच्या, देवाच्या, उपास नैवेद्य करतो, अज्ञानी बनतो, अंधश्रद्धाळू बनतो, कर्मकांडी बनतो आणि पापकर्म करतो. माणसाला भीती, भय वाटत असेल तर मनुष्य काहीतरी अद्भुत शक्तीचा सहारा घेतो. या गोष्टीपासून सुद्धा बुद्धांनी तुम्हाला वाचवलं. तुम्ही स्वतःचे मालक, तुम्ही स्वतःचे जबाबदार, तुमचे कर्तव्य तुमचा पाठलाग करणार, तुमचे कर्तव्य तुमच्या कर्माप्रमाणे फळ देणार, तुमच्या कर्माचे भोगदार, तुमच्या कर्माचे भोगणारे तुम्ही स्वतः, कर्म करणारे तुम्ही स्वतः, त्याचं फळ भोगणारे तुम्ही स्वतः. तुमच्या कर्माचं फळ तुमच्याच पाठीमागे येईल, कोणाच्या पाठीमागे जाणार नाही. कोणाच्याही कर्माचं फळ तुमचा पाठलाग करत नाही, तुमचे कर्म तुमचा पाठलाग करतात आणि तुमच्या जीवनामध्ये सुखदुःख उत्पन्न होतं. एवढं स्पष्ट बुद्धाने सांगितलं. येथे कसलाही कर्मकांड नाही आहे, कसली अंधश्रद्धा, कसलाही अंधविश्वास नाही आहे. तुम्हाला देवाच्या नावाने भीती घालून दिली. तुम्ही जर देवाचं म्हणणं मान्य केलं, देवाचा विचार मान्य केला, देवाची संकल्पना मान्य केली, देवाची पूजा केली, देवाला खुश केलं, तर तुम्ही सगळ्या पापापासून मुक्त, सगळे कर्मापासून तुम्ही मुक्त. फक्त देवाची पूजा करा, देवाला प्रसन्न करा. देवाला प्रसन्न केलं तर देव तुम्हाला कुठे नेईल? वर घेऊन जाईल. वर कुठे? स्वर्गामध्ये. देवाचं मान्य केलं नाही, देवाची आज्ञा पालन केली नाही तर देव तुम्हाला कुठे घेऊन जाईल? खाली घेऊन जाईल, नरकामध्ये घेऊन जाईल. म्हणजे देव तुम्हाला स्वर्गामध्ये नेणारा, नरकामध्ये नेणारा हा देव. त्याला तेवढीच कामं आहेत का? त्याला स्वतःच्या काही कर्माची जाणीव नाही का? असो, असेल नसेल तो भाग वेगळा, पण तुमच्या कर्माची जाणीव आहे. तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला, त्याची पूजा केली, तो प्रसन्न झाला की तुम्ही स्वर्गात. तुम्ही इकडे कितीही खून करा, कितीही वाईट कर्म करा, काही टेन्शन नाही, काही भय नाही, भीती नाही. तुम्हाला यापासून मुक्त व्हायचं असेल, पापापासून, तर गंगेमध्ये जाऊन डुबकी मारा, सगळे पाप धुवून निघतील. म्हणजे बघा, देवाच्या नावानं एवढं तुमच्या मनामध्ये एक वलय निर्माण केलं की तुम्हाला बुद्धीचा गुलाम बनवलं. तुमची बुद्धी हँग करून टाकली देवाच्या नावानं. देव नावाचा व्हायरस असा काही फिट केला की तो अजूनही तुमच्या मनातून निघत नाही. तुमच्या येणाऱ्या पिढीच्याही मनातून निघेल की नाही शंका आहे. म्हणून बुद्धाने या सगळ्या गोष्टीपासून वाचवण्यासाठी फक्त कर्मसिद्धांत सांगितला. चांगले कर्म करा आणि या सर्व गोष्टीपासून मुक्त व्हा. अज्ञानापासून, भयापासून, भीतीपासून, लालच, लोभ या आसक्तीपासून मुक्त व्हा. तुमचे कर्म जसे असतील तसं फळ मिळेल. चांगले कर्म करा, चांगलं फळ मिळेल. वाईट कर्म करा, वाईट फळ मिळेल. म्हणजे कर्म करणारे तुम्ही, फळ देणारे कोण? फळ देणारे कोण आहे इथं?
कोणीच नाही, निसर्ग आहे. निसर्गाच्या नियमानुसार त्याची फळं मिळतात. इथं कोणी तुमच्या कर्माचं फळ देत नाही. म्हणून हा कर्म सिद्धांत शिकवला. कर्म जसे असतील तसं फळ मिळतं. ज्याचे कर्म त्याच्या पाठीमागे येतात, ज्याचे पुण्यकर्म त्याचा लाभ होतो, तो दुःखापासून, भयापासून, भीतीपासून, अज्ञानापासून मुक्त होतो. आणि तुम्हीसुद्धा अशा अज्ञानापासून, भयापासून, भीतीपासून, अंधश्रद्धेपासून मुक्त झाले पाहिजेत. म्हणून तथागतांचा सद्धम्म जो आहे, कर्मसिद्धांत जो आहे, तो समजून घ्या, आचरण करा. आणि कोणीही, कोणताही माणसाच्या भूमीतील या गोष्टीला चॅलेंज करू शकत नाही की तुमच्या पुण्यकर्माचं फळ तुम्हाला सुख देत नाही, तुमच्या वाईट कर्माचं फळ तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. या गोष्टीसाठी कोणी चॅलेंज करू शकत नाही. तर हे प्रॅक्टिकल जीवन आहे. प्रॅक्टिकल जीवन जगायला शिका, बुद्धिवादी बना, प्रज्ञावंत बना आणि तथागतांचा सद्धम्म पालन करून दुःखमुक्त व्हा. बाकीच्यांना दुःखमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील व्हा. कल्याण मित्र बना आणि हे माणसाच्या जीवनाचे ध्येय उद्देश सफल करा. आणि ध्येय उद्देश सफल करण्यासाठी माणसाने सामाजिक जबाबदारी, सामाजिक कर्तव्य पार पाडले पाहिजेत. आणि आपण जेवढे शिकाल, जेवढे बुद्धिवंत व्हाल, प्रज्ञावंत व्हाल, तेवढे तुमच्या जीवनाचं अज्ञान कमी होईल आणि तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. हीच आजच्या या प्रसंगी थोडक्यामध्ये धम्मदेशना देऊन 2 शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वांचे धन्यवाद. पणे सन्मान केला आणि बाबासाहेबांचं जे काही स्वप्न होतं ते साकार करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज आहात, प्रयत्नशील आहात. त्यामुळे तुमचे जे काही पुण्यकर्म आहेत, या पुण्यकर्माच्या बलाने तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, आनंद उत्पन्न व्हावा. सर्वांना आपापल्या दानकर्माचं फल प्राप्त व्हावं, ही सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो. सर्वजण सुखी होत, दीर्घायुषी होत, निरोगी होत आणि आपल्या जीवनाच्या इच्छा, आकांक्षा बुद्ध धम्म संघ यांच्या अनुकंपेनं परिपूर्ण होत, ही मंगल कामना व्यक्त करतो. आशीर्वादाने या ठिकाणी हे कार्यक्रम या ठिकाणी संपत आहे. दुःखपत्ताचनी दुःखा, भयपत्ताचनी भया, सुखपत्ताचनी शोका, सभ्येऽपि पाणिनो एतावताचि अम्मेहि सभ्यतं पुण्यसम्पदं देवानुमोदन्तु सब्बसम्पत्तिसिद्धियां ददन्तु श्रद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता तु गच्छन्तु देवतागता सबे बुद्धा बलपत्ता चयं बलं अर्हन्तानं च तेजेन रक्षं बन्धा मिसब्बसो आकाचटा च भूमट्ठा वा नागा महिन्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा रक्षन्तु बुद्धशासनं आकाचटा च भूमट्ठा वा नागा महिन्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा रक्षन्तु धम्मदेशनं आका च भूमट्ठा देवा नागा महिन्दिका यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति तिवो विवज्जन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवतन्तरा सुखी दीर्घायुको भव भवद्दनशीली स नीचं चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति. म्हणावं, सर्वांनी म्हणावं साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नागसेनवन परिसरामधलं हे जे मिलिंद महाविद्यालय आहे हे 75व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. त्या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम आता ह्या वर्षभर राबवण्यासाठी
सर्वप्रथम आपण भिक्खू संघांना संघदान दिलेलं आहे आणि भिक्खू संघांनी ते संघदान चं आमंत्रण स्वीकारल्याबद्दल सर्व भिक्खू संघांचं मी या प्रसंगी आभार मानतो आणि ह्या कार्यक्रमाप्रसंगी सर्व प्राचार्य वैशाली प्रधान मॅडम, सूर्यवंशी सर, त्याच्यानंतर खिल्लारे सर, सर्व प्राध्यापक वृंद यांचेही मी आभार मानतो. ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवला त्या सर्वांचं मी आभार मानून हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा ओचल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 जय